माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय। विजयसिंग मोहिते पाटील कुटुंबीय शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली। धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहेत। मोहिते पाटील उद्या शरद पवारांची भेट घेणार आहेत आणि 4 दिवसात शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती जयसिंग मोहिते पाटलांनी दिली। दरम्यान अमोल कोल्हे यांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या घरी त्यांची भेट घेतली, त्यामुळे माढ्यासाठी शरद पवारांची ही रणनीती समजली जाते। रणजितसिंग निंबाळकरांच्या विरोधात मोहिते पाटील आक्रमक आहेत। यातच शरद पवार यांचा निरोप घेऊन खासदार अमोल कोल्हेंनी धैर्यशील मोहिते पाटलांची भेट घेतली आहे। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची मोहीम खासदार अमोल कोल्हे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। त्यानंतर त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाची मोहीम देखील यशस्वी केल्याचं दिसतंय। खासदार अमोल कोल्हे आपल्या बरोबर आहेत। सर, तुम्ही माढ्याला जाऊन आलेला आहात, मोहिते पाटील कुटुंब घेत आहे तुतारी हातामध्ये? नाही, मी अकलूजला एका विवाह सोहळ्यासाठी गेलो होतो। माझे फार जवळचे बारामतीचे एक मित्र आहेत, त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा होता आणि त्या विवाह सोहळ्यासाठी मी गेलो होतो ना। अकलूजमध्ये विवाह सोहळा होता। मोहिते पाटील कुटुंबाशी माझे फार जुने ऋणानुबंध आहेत। म्हणजे अगदी शंभूराजे नाटकाचा प्रयोग असताना सुद्धा आवर्जून घरी जेवायला ये असं सांगणारा हक्क सांगणारं विजयदादांचं जे कुटुंब आहे, त्या आदरणीय विजयदादांची भेट घ्यावी या संदर्भात त्यांचीही भेट त्या निमित्तानं झाली। तुतारी वाजवून तुमचं स्वागत करण्यात आलं। यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघामधल्या सर्वसामान्य जनतेची ही भावना आहे, कारण या संपूर्ण परिसरानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय विजयदादा यांचे जुने ऋणानुबंध, यांचे अतिशय घट्ट कौटुंबिक संबंध अनेक वर्ष पाहिलेले आहेत। आणि या संघर्षाच्या काळात जेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ललकारलं जात आहे, त्यावेळी प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या मनात हीच भावना आहे कि ऐलाने जंग में किसी को बुलाया नहीं जाता, जिसका खून खौलता है वो खुद ब खुद चला आता है। आणि त्या पद्धतीनं मला असं वाटतं की ही सर्वसामान्य जनतेची भावना जी आहे की मोहिते पाटील कुटुंबानं तुतारी हातात घ्यावी, ही नक्कीच मी धैर्यशील भैयांपर्यंत पोहोचवली, विजयदादांपर्यंत सुद्धा पोहोचवली। काय चर्चा झाली, काय त्यांचा प्रतिसाद आलाय, काय प्रतिक्रिया आली? मला वाटतं की आदरणीय बाळदादांनी या संदर्भात मीडियाला प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यामुळे आणखी मी वेगळं भाष्य करण्याची गरज नाही। लवकरच संपूर्ण चित्र हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। कधी अधिकृत घोषणा होईल? तुम्ही नगर दक्षिणमधून निलेश लंकेंना आणलेलं आहे, पुण्यामध्ये आणलं, त्यांचा प्रवेश झाला, पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम देखील झाला, अधिकृत प्रवेश झाला नसला तरी ते आल्यात जमा आहे। मोहिते पाटलांचं नाही म्हणते तर सर दुसरा ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी आहे। कधी निर्णय अधिकृत होईल? काही दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। सो आय वुड लाईक टू से वेट अँड वॉच। माढ्या संदर्भातला दुसरा प्रश्न आहे, जसं मोहिते पाटील घराणं आहे, तुम्ही म्हणलात जनतेची मागणी आहे तुतारी हाती घ्यावी। निंबाळकरांचं एक घराणं आहे, फलटणचं घराणं आहे, ते देखील मोहिते पाटलांची त्यांची झालेली आहे चर्चा। त्यांच्याशी आपली काय चर्चा झाली, ते येणार आहेत का? बरोबर, माझी अजून त्यांच्याशी चर्चा झाली ना। आज मी अकलूजमध्ये होतो, ही चर्चा झाली आणि ती जी चर्चा झाली त्यानुसार मला वाटतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि विजयदादा यांचे फार जुने जिव्हाळ्याचे संबंध आहे। त्यामध्ये माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी मध्यस्थीची गरज नाही आहे। त्यामुळे हे दोन दिग्गज नेते, दोन मित्र आहेत आणि ते मैत्रीपूर्ण कौटुंबिक संबंध असल्यामुळे मला वाटतं की मित्र हा कायम एका हाकेच्या अंतरावर असतो आणि विशेषतः या संघर्षाच्या काळामध्ये मित्राने साथ द्यावी ही भावना सर्वसामान्य जनतेची आहे। तर यामध्ये हे कधी होणार आणि काय होणार हे सांगत बसायची मी सांगायची गरज नाही। म्हणजे फलटणचं निंबाळकर घराणं देखील येईल मोहिते पाटलांबरोबर? वेट अँड वॉच। आता तिसरी 2 मोहीम तर तुम्ही फत्ते केलेल्या, तिसरी मोहीम कुठली असणार आहे? साताराची? पाहू, वेळ येईल त्यानुसार, जसा वेळ येईल तशी सांगेल। धन्यवाद। हे होते खासदार अमोल कोल्हे। त्यांचं पुन्हा एकदा म्हणणं आहे, हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे।